जे एकविरा मित्रांनो, सो आज सेकंड दिवस म्हणजे दुसरा दिवस आहे. सो आजचा पण आपला एक व्हिडिओ बनणार आहे. सो तुम्ही बघा, पहिला व्हिडिओ बघितला तसा दुसरा व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे आणि फुल एन्जॉयमेंट, काय काय कंटेंट आहेत, काय काय मजा मस्ती सगळं तुम्हाला घेऊन दाखवतो आहे. चला. सकाळी वाजले 5:30 आणि आम्ही आता निघालो आहे. आता आमचा जो पल्ला आहे तो पनवेलपर्यंतचा पल्ला आहे. म्हणजे आता दुपारी जर आमचा जो स्टॉप असेल तो मॅगडी, मग मॅगडीच्या नंतर मग खूप मोठा पनवेलचा पल्ला आहे आमचा, ते पंचमुखी हनुमान मंदिराच्या अजून पुढं. सो हे बघा माझ्यासोबत पुढं चाललेत ते सगळे मित्र. यो हिरे, ओय जस्ट इमॅजिन बघ, यो राहुल, यो हे मी कुठे आला, जरा हाय कर, अरे हाय तरी कर ना बाबा. तो बारक्या ए बारक्या, हे दाखव रुद्र, पाठीला तुला ते लक्ष करते इथं. हा, त्याचं पहिलंच वर्ष आहे. पहिलं वर्ष असल्यामुळे तो आता जरा लाजते. आणि बोल सर्वेश, काय बोलू शकतो तू? दुसरा दिवस चालला, कसं वाटतं? सकाळी सकाळी फ्रेशनेस वाटते की नाही? डब्ल्यू म्हणजे तुम्हाला दाखवतो, डब्ल्यू आणि एम, त्यामध्ये गलत करू नका. चला पुढे. नाही देऊ शकत कारण मी पदयात्रा चालत चाललोय. ते पण बिना चपलीचा मी तुम्हाला लास्टला काहीतरी बोलून तुम्हाला दाखवलं असतं, पण आता मी नाही दाखवत आहे. मी चालतो पुढे, नंतर भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, ओम नमः शिवाय, माते नमः. चला येतो. खतरनाक बोललास रे, एक नंबर बोललास, आवडलं आपल्याला. बघ सुरुवात झाली याची. तर अशा तऱ्हेने सकाळी उठून पुढे चाललेत. जय एकविरा, जीवी हा आमचा एकदम खास पंटर आहे. जीवी पाठीबाग दिसतं, अरे जाम, अरे लक्ष द्यायला काय दिसणार नाही. तर मित्रांनो, इथं आम्ही चहा प्यायला थांबलेलो आहे. हे बघा सगळे जण. ए कुठला ज्यूस पाहिजे बाबू? आम्ही दादा ते पाणी दे. काय रे मी काय असतो, काय आलं? ए डिगू बोल ना त्याला. चाय. तर आमचा चहा पिऊन झालेला आहे आणि जितू पण आमच्यासोबत आहे. जितू कसं वाटलं? सकाळी सकाळी फ्रेश मॉर्निंग वॉक इज द बेस्ट. खूप छान वाटलं. अरे तू अगोदरपासून तयारी करत होता बरोबर? हो, घरापासून तर पटणीपर्यंत. हां, मी चालायला जायचं, प्रॅक्टिस करायचो. 2 दिवस केली. हां, नंतर मग टाईम नाही भेटला, नाही गेलो. अच्छा. मग आता तुला आता आपला जो पट्टा आहे तो कितपर्यंत जाणार जरा सांग आपल्या माणसांना. हा पट्टा खूप आजचा लांब आहे. आता इकडून आम्ही जाणार खारघरला नाश्ता, त्याच्यानंतर दुपारचा होल्ड पनवेलला आहे. अच्छा. आणि रात्रीचा होल्ड पनवेल खानावळ गावामध्ये. अच्छा. तरुण यो अंकरमाची मुलगा आहे जाम. काय वाटतं तुला? आता सकाळी तू जरा जास्त ताजा वाटतो. हे माझ्या मांडीवर झोपतो. सर्वेश बाबू निशाणी बघतोस का? तर अशा तऱ्हेने आम्हाला बबडू भेटलेला आहे. बबडूचा न्यूज पण. बबडू कसं वाटतं तुला? तर आमचा यो सकाळी आलेला प्रताप काय वाटते? भाऊजी अजून कोण पाठी? गावात जो आता तुम्हाला इथे दाखवतोय आमच्या गावात एकदम खतरनाक खेळाडू. तर यो अमोल दादा कसं वाटतं तुला? काय चाललंय? मग कालपर्यंत तुझा प्रवास कसा होता अमोल दादा? छान होता. आणि कालची व्हिडिओ बघितली की नाही माझी? नाही बघितली. टाकली ना मी दादा. अक्षय नाव दाखव तुझं जरा पाठचा. कम ऑन प्रताप, यू कॅन डू इट. बिट्टू
अरे बिट्टू बोला टिट्टू तुला नाही. कसं आहे आमचा प्रथम? ही निशाणी गेलेली आहे पुढे. मला काय पिण्यादा पिण्यादा काल तुम्ही कुठे थांबलेलो? नाही आम्ही आजच निघालो ना. का रे आज? कोपरगावहून आम्ही आलो. अच्छा, आम्ही कोपरगावला थांबला नाही. हे आता कोपरगावला जॉईन केलं तुम्हाला. अच्छा अच्छा. तर आता आपल्यासोबत कोण कोण आहेत? आपली पोरं आपली पोरं आहेत पूर्ण 20-25 पोरं आहेत आपली. 20-25 पोरं घेऊन आलाय पिण्यादा. मी नाही घेऊन आलो. येतो आपल्या मुलं आता मागत. की आता यो आमचा तरुण आहे. आता तरुणांनी आता डीजे पण घेतलाय. हे डीजे येणार आहे का तरुण तुमचा? तरुण डीजे हरीश. अशा तऱ्हेने बुलढाण्याची पलक्यात येते. आलो आलो. अशा तऱ्हेने रुपमदा भेटला. रुपमदा वहिनी रुपम दादा. तरी तर सगळे नाश्ता करायला थांबलेले आहेत. योमित बबडू टाकल दादा वडापाव. काय रे तरुण? आवऱ्या मिरच्या खाशील का? खाल बोललं बघ. खाल खाल तो. तुम्ही बघू शकता इकडे ऍक्च्युअली काय काम आहे भरपूर जण बघताय तिकडे काय बघू शकता. हे पण बघतातच आहेत. काहीतरी वेगळंच काहीतरी झाले आता. काहीतरी झाले. हा हे टेम्पो मध्ये चालला रे. चालले आता आम्ही बेलापूर रोडला. हे बघा काहीतरी रे. आणि यो सर्वेश आमचा. सर्वेशचे काय पितस? एनर्जी ड्रिंक आहे. हा ORS. ORS आहे का? इकडे बघा सुप्लाय शॉट. हा तो बघा त्याचं सगळं सुपला शॉट लागलेलाच आहे. नेरूळ आलेला आहे. नेरूळच्या वरती पागोडा. इथं सनसेट खूप मोठा. हे पारसी हिल्स आहे. अशा तऱ्हेने आम्हाला आता उतार चढायचा आहे. यो बा चढतोय आता. उतरतोय आता आम्ही. बाबा 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 जाम डेंजर आहे. मला इथून पण होता. ते काय हा बघा आमच्या माझ्या पाठून पण सगळी जाम कष्ट करतात उतराचा. फायनली आम्ही आलेलो आहे. आणि ही जागा जाम भारी आहे. सगळीकडे सावली आहे. तुम्ही पाहू शकता ही जागा आहे. कसं वाटलं तुला खाली उतरून? आणि ही जागा तुला कशी वाटते? आणि अशा तऱ्हेने आम्ही गार्डनमध्ये एंट्री करत आहोत. आणि या गार्डनमधूनच आम्ही वाट काढतोय. हे बघा
तुम्ही असं लांबूनच पहा की लांबून बघितलं हे गार्डन तुम्हाला समजून जाईल की हा किती छान गार्डन आहे. हे बघा, गार्डन म्हणजे हा रस्ताच आहे, त्या पुढे थोडा गार्डन आहे. त्या तऱ्हेने देवेश पण चालत आलेला आहे. देवेश, कसं वाटतं तुला कालपासून? आणि आता आपण कुठे पोहोचलो तुला माहितीये का? मी लहानपणापासून मी देवेशला हातात हात धरून मी तो घेऊन यायचो. तुला आठवण आहे ना? हे बघा, आता आम्ही पोचलेलो आहे बेलापूर रोडला. आता सध्या काही आईची पालखी आले. ही गोवंडी कोळीवाडा पालखी आहे. अशा तऱ्हेने तर आयला नवी मुंबईची टपपर्यंत आम्ही पोचलेलो आहे. तर ही सगळीजण जरा उत्साहात बघा. आता तुम्ही बघू शकता, ये बा माली ये फोटो काढा. चला आता मी पण फोटो काढून घेतो. सगळी बघा, सगळी पोचलेली आहेत आय लव नवी मुंबईमध्ये, म्हणजे बेलापूर पट्ट्यामध्ये आम्ही आलेलो आहे. डिगू सकाळी गेला. अक्षयचं काहीतरी वेगळेच चालू आहे. अक्षय, कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटतंय. आणि पालिका बघितलं ते मला काहीतरी आठवतं. रोजची रुटीन पालिका ना, पालिका बघितली माझे पुढचे 5 वर्ष आठवते. आता आम्ही पोचलेलो आहे चांगला, म्हणजे ते गार्डन मध्ये. तिथे सावली होती, आता तुम्हाला गार्डन दाखवतो. आता आम्ही नाश्ता करायला आलोय लवकेश सोबत. तुम्ही एवढे लेट का पोचले? आमच्या पायाला बिगडी लावले स्लोवाली. दादा नाश्त्याला काय आहे रे? इडली वडे, मेंदू वडे. एमसी स्टँड आलं वाटतं. नेपाळशी आला. नेपोलियन. अशा तऱ्हेने सगळी नाश्ता करतात. आणि त्याचसोबत आमच्यासोबत आहे रोज पाजा. हे बघा, आणि यो रोज पाजा आणि यो रोआबजा सॉरी रोआबजा. टेम्पो मध्ये जेवले सर्व. मला भटजी नेहमी सांगत असतो, मित्र घात करते. मी भटजीचं ऐकत नाही. मी अशी मित्र घात करणार. आता आपला टेम्पो कुठे? टेम्पो स्टेट बाय स्टेट मला भेटलेला आहे बालादा. कालपासून कुठं होता काय माहिती बालादा. मी पालखीच्या सोबत आहे, तुमच्यासारखं इकडे तिकडे हे बघ बालादा आहे. चुकीचं आहे, आम्ही पण पालखी सोबतच आहे. आता पालखी सोबत आलो की ना आम्ही तर ते कोपर करता आलं ना, ते गणपती मंदिर. हा, ते शेतकरी समाजसेवा नाही का, ते त्याच्या बाजूलाच आहे. त्याच्या बाजूला काय असतं? नल, पाण्याचा नल. पाठीमागे काय आहे? त्या पाठीमागे ये ना भिंत. अच्छा दादा, आम्हाला माहिती आहे दादा. मी फक्त परीक्षा घेत होतो. दाल भात आणि शिरा. दाल भात, शिरा, पापड, भाजी. गाईज जे वरती दिसतं ते मेट्रो आहे. तर आम्ही आलो आहे आता बेलापूरपर्यंत. बेलपाडा का? आता बेलपाडापर्यंत आलं. बेलापूर पाठी गेलं का बेलपाडा पुढे? RBI कॉलनी आली. याने तर बस केले. बस नाही,
रिक्षा अरे रे टांगा 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 टांगे पे जा रहे हैं. हे मेट्रो बघायला आलेलो आहे आम्ही. तर हे मेट्रो आहे आमचं सध्या. ये चाललेत, त्यांना जोर आलाय. हे बघ बरोबर आहे. हो. काहीतरी ॲस्थेटिक आहे रे. येस मदत करायला. अरे यांचं नुसतं चालूच होते. काय झालं तुला एवढं का तू भडकतोय? हा काय झालं शिवम? काय नाही झालं. काय यायचे नखरे काय चालले याला याचाच माहिती. हा काही तिथं चालतोय आणि आम्हाला आता रस्त्यात शूटिंग भेटलेलं. आता मी तुम्हाला शूटिंग दाखवतोय. काय माहिती त्याच्यामध्ये तुम्हाला हिरो बिरो दिसत. ही शूटिंग चालू आहे. हिरो यार. झूम करा, तो हिरो आहे शंतनू. तो शांतनू आणि यांची शूटिंग चालू आहे. बघू शकता तुम्ही. शांतनूने वेगळ्या कलरचे कपडे घातले. बघू शकता तुम्ही वेगळ्या कलरचे कपडे. आणि यो मनानुसार मग कोणाला मना शूटिंग बघतोय. धनादा प्रत्येक वर्षी चालत होतं आपल्या आईच्या पालखीला. मग धनादा पाय बी दुखले की नाही? पाय बी दुखले की नाही? हा नाही काहीच नाही होत. त्रास असं असतात आमचे भक्त आमच्या आईचे. आता सध्या आम्हाला गोवंडीची पालखी भेटले. तर प्रथमनी खांदा दिलाय आणि गोवंडीची पालखी बघा पूर्ण मत्स्य अवतारात म्हणजे मासाच्या अवतारात केलेले. आणि पालखी त्यांची खूप हलकी असते. प्रत्येक वर्षी त्यांचं वेगवेगळं म्हणजे डेकोरेशन असतं. हा दादा हो. गेल्या वर्षी पण होतं ना? गेल्या वर्षी होतं पण गेल्या वर्षी मी नव्हतो. अच्छा या वर्षी आहे मी. अच्छा तुम्हाला म्हणजे खूप वर्ष आले असतील ना? म्हणजे फक्त गेल्या वर्षीचा गॅप. मी गेल्या वर्षीला गॅप पडला मला. अच्छा मला पण गेल्या वर्षीचा गॅप होता. हा माझा बघायला गेला ना गेल्या वर्षी म्हणजे मी कधी या पालखीला नव्हतो. योगायोग काय आहे माहिती आहे? देवीच्या सांगण्यानुसार सर्व काय होतं. बरोबर आहे. ही पालखी मला वसईला शिव मंदिरात भेटली. अच्छा मी माझा नवस पूर्ण करण्यासाठी माझ्या बाळाचा नवस पूर्ण करण्यासाठी मी पायी चाललोय. तिथे ही मला पालखी भेटली. अच्छा नक्कीच होईल. हो. आणि ह्याच्यामध्ये जे दादा आहेत अच्छा साई दादा आणि किरण दादा हा. ते बोलले एकटं जाऊ नकोस या पालखीसोबत चल. आईचा बुलावा आलाय. या पालखीसोबत निघालोय आता. अच्छा सुंदर अशी लोक आहेत ही. आणि खूप दादा, छान तुझं नाव? पालखी आहे. माझं नाव जोसेफ फ्रान्सिस कोळी. मी ओके. वर्णीवाडा निघालोय. काल सकाळी निघालोय. योग आहे हा तो देवाने आणलेला आहे माझ्यासाठी. ही पालखी सोबत जाण्यासाठी अच्छा सगळं त्यांनी लिहिलेलं असतं. फक्त आपल्याला चालायचं असतं ठीक आहे. त्याच्या सांगण्यानुसार. दादाचा नवस आहे. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ही पालखी कधी विसरू नकोस. नाही 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 पण ही आई ही सगळ्यांचा सांभाळ करते. नक्कीच दादा. हो. आईने दिले म्हणून तर आपण सगळे इकडे आहे. तर आपण इकडे आहोत सगळे तरी. आईचा आशीर्वाद आहे सर्वांच्या पाठीशी. हा आता धन्यवाद दादा. वरच्या स्टॉपला आलेलो आहे आम्ही मॅगडीला. आता काहीतरी खाऊ, कोकफ्लोट विफ्लोट पिऊ आणि जाऊ. हे स्पॉट बॉईज वाले बी आहेत आणि यो देवेश या, तुमचं स्वागत आहे, मॅगडीमध्ये. आमचं स्वागत. हे घे घे. काय रे काय घेतोय?
तू काय घेतोय? एक काम कर, अरे शक्यता कसं वाटतंय? ऐकत ना तू, तुम्ही दिसलेच नाही, आता दिसलास. अय विदेश दा, योद्धा एकदम. तू कसा आहे? छान, कसं वाटतं तुला? एकदम मस्त. काय क्रीम बिम नाही लावली? काय क्रीम तर मी तुम्हाला दाखवतो मॅग्नेटच्या वरती काय सीन आहे. टॅडॅव 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 टॅडॅव. अरे जितू पॅक झालास तू? होय सर्वे काय? अक्षय सरपंचला बघ काय पाहिजे का? सरपंच काय काय पाहिजे तुला? जा पाला झाला भेटचा. हा बरोबर आहे. तू हसतो कलर रे. वाव माय फ्रेंड, हाऊ आर यू? नाईस नाईस. काय आयला काय रे? कुठं मॅगडी पदयात्रा ना? तुम्ही मॅगडीला काय करता? हे रुद्र काय आलं तुला टेन्शन मध्ये? काय द्या कलंबोली मॅगडीला हा आणि खायला अजून काय नाही. तो तुम्ही पाहू शकता की आम्ही आता आमच्या स्पॉटवर पोहोचलेलो आहे, दुपारच्या स्पॉटवर. आणि माझ्यासोबत आहे पुरू, सर्वेश, तो बोटवाला सर्वेश. आपली बोट कशी आहे सांगेल ना? आपली बोट मस्त आहे, आपली तिरंगा आहे. तिरंगा बोट. आणि आमचा अक्षय. कलिंगड वाटतात ते दिसलं का? कलिंगड पण वाटलंय बरं कलिंगड वाटून आणि कलिंगड वाटून झालेलं आणि आमचं खाऊन पण झालेलं आहे. आपण So, नक्कीच आता जरा बरं वाटलं कलिंगड खाऊन. कलिंगड खाऊन कसं वाटलं तुला? मी खाल्लात नाही. जाऊ दे कुठलं तुझा. सगळ्यांनी आता इथं आराम करायला सुरुवात केली. जेवतील आणि डायरेक्ट आता आराम. अरे का राम, काय रे करण? जेवलास का? हा काय जेवलास? काय जेवलं सांग मला. हा फ्रेंच काय जेवलं सांग मला. फ्राईज बर्गर हे तुझं जेवण आहे का? हा इथं गार्डन आहे, आपल्या गार्डनच्या बाजूला डायरेक्ट आमचा तलाव. ला ला. अरे यो तर लास्ट रे.
गाई आता आम्ही आलेलो आहे पनवेलला. पनवेलला म्हणजे पंचमुखी हनुमान मंदिराच्या बाहेर बसलो आहे. सो माझ्यासोबत आहे बघा, आता तुम्हाला दिसत यो आणि यो. तर मी बोलू इच्छितो तर आता तुम्ही हनुमान मंदिराच्या बाहेर बसलाय, काय म्हणून बाहेर बसलाय? अच्छा, आणि तू पाय का दुखतात? रिक्षाने आला तू? अरे भावा, तू पदयात्रा का सेवेकरी आहे? तुझं टेन्शन आलं रे तुला वाटतं? काय कपडे बिपडे, काय कपड्यांचं टेन्शन आलंय का? कपडे किती यार, तुझेच कपडे घेतले असतील ना तुम्ही जे विकायला आणलेले असते. तर पंचमुखी हनुमान मंदिर दाखवू इच्छितो. ती पदयात्री चालत डोलत लोंबकलत येत आहे. काय सर्वेश, कसं वाटतंय? अरे प्रशांता, काय कसं वाटतं तुला? पाय बी दुखत नाही ना? अरे एक नंबर, तुम्ही मसाज बिसाज करून आलात. कसं जरा फ्रेशनेस वाटतं की ना म्हणा. तर धन्यादा सोबत आहे आमचा अक्षय. अक्षय, तुला धन्यादा सोबतची अशी साथ कशी वाटली? भांडी घाशा होऊ नये तर याचा अर्थ बघा, याचं मन यांनी स्ट्रगल जाम केलंय आज. जय. या सनसेट पाहू शकता. दिवस मावळतोय आणि आम्ही तसेच त्याच उत्साहाने चालत राहतोय. बघू शकता. ही व्हिडिओ आता आमची पूर्णपणे झालेली आहे. तो तुम्ही शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा आणि बघून मजा घ्या. ओके ओके. तू पण बघशील ना? वहिनीला सांगशील ना? वहिनीला पण सांगेन, सगळ्यांनाच सांगेन मी. आणि माझी मुलगी आहे ना, ती पण आवर्जून बघा. तिला आवडते, ती बोलते मला प्रत्येक टायमाला. तो मला ती बोलत असते, अहो तो पप्पा ते आला मोठा शहाणा कोण आहे? मी बोला माझाच मित्र आहे. पहिला त्यांनी खूप ब्लॉग केलेले, पण मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता म्हणून मी सोडून दिलता. आता एका वर्षानंतर परत चालू केलं ना. चला ठीक आहे, बाय आणि गुड नाईट. देव आहे, दुरुस्त आहे. मित्रांनो, सगळ्यांनी बघा आणि मजा घ्या आणि जोडून राहा व्हिडिओ सोबत. हो हो हो, नक्की. आई एकदा माते की जय.